भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंत्योत्सव राहुरी शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता राजवाडा येथील समाज मंदिरात उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 14 एप्रिल 2026 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. शहरातील जय भीम मित्र मंडळाच्या वतीने समाज मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच 8 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम, राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धा, महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त व्याख्यान, जादूचे प्रयोग व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, महाआरोग्य शिबिरे, होम मिनिस्टर खेळ, पैठणीचा कार्यक्रम तसेच निबंध, वक्तृत्व, ग्रुप डान्स स्पर्धा, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन येथील वृद्धाश्रमात फळ व मिठाई वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. 14 एप्रिल रोजी सकाळच्या वेळी प्रथम मानवंदना घेण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले, रावसाहेब खेवरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, नगरसेवक सोन्याबापू जगधने, राजेंद्र मुंडे, माजी नगरसेवक दीपक साळवे, संजय साळवे, दादू साळवे, किरण साळवे, सचिन साळवे, सुनील पवार तसेच अण्णासाहेब शेटे, गणेश खैरे, सुनील निमसे, संदीप राऊत, निलेश जगधने, पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे, निलेश शिरसाट, सुजय काळे, सचिन म्हेत्रे, उमेश शेळके, अजित डावखर, अफनान आतार, मनसूर पठाण, मोहसिन कुरेशी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्याचबरोबर मौलाना आझाद नगर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्ष विलास नाना साळवे आणि उपाध्यक्ष पिंटू नाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं भव्य दिव्य मिरवणूक शांततेत पार पडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भीम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.